जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये आज बैठकीसाठी येणाऱ्या सर्वांची नोंदणी करण्यात येतेय। काय नेमकी प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे त्याचा आढावा आमचे प्रतिनिधी संजय सरोदे यांनी घेतलाय, आपण पाहूया। मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरता मनोज जरांगे पाटील लढा देत आहेत। त्या दृष्टीने आज 17 तारखेची जी नियोजित बैठक आहे या ठिकाणी पार पडणार आहे। या ठिकाणी मराठा समाजातील साखळी उपोषणकर्ते, आमरण उपोषणकर्ते, वकील, तज्ञ हे सर्व या ठिकाणी येणार आहेत। आपण या ठिकाणी बघू शकता की या ठिकाणी जे कोणी येणार आहेत त्यांची नोंदणी केल्या जाणार आहे। प्रत्यक्ष या ठिकाणी आणि भरपूर जण या ठिकाणी आपल्याला आलेले दिसतात आणि या ठिकाणी प्रत्येकाचं नाव, कुठून आले, त्यांचा संपर्क क्रमांक अशा प्रकारची नोंदणी केल्या जाते आणि या नोंदणीच्या माध्यमातून एक डेटा तयार करण्याचं काम या ठिकाणी करण्यात येणार आहे। राज्यभर जे आंदोलन सुरू आहेत, मोर्चे सुरू आहेत, त्या संदर्भातले सगळे अपडेट या ठिकाणी घेतले जाणार आहेत। परंतु या ठिकाणी जी बैठक होणार आहे त्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ही नोंदणी महत्त्वाची। आपल्यासोबत या ठिकाणी काही नागरिक आहेत आणि आपण त्यांच्याशी मला सांगा, तुम्ही कुठून आलात, काय? परतूर तालुक्यातून आलोत आम्ही सभा आयोजक म्हणून झालेलो आहोत। परतूरमध्ये पहिली सभा मनोजदादा जरांगे पाटलांची झाली होती। तर उद्याच्या 24 तारखेच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी दादांनी ही बैठक बोलवलेली आहे। मराठा समाजाच्या तीव्र भावना आहेत आरक्षणासंदर्भात आणि या ठिकाणी जे कोणी मराठा समाजाचे नागरिक येतील, तज्ञ येतील, या ठिकाणी नोंदणी करण्यात येणार आहे। कॅमेरामन हर्षलसह संजय सरोदे, TV9 मराठी, जालना।